साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। चोपडा तालुक्यातील वाळूची अनधिकृतपणे उत्खनन आणि वाहतूक करताना आढळून आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत। ही वाहने ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे लावण्यात आलेली आहेत। वाहन मालकांना वाळूची अनधिकृत उत्खनन आणि वाहतूक केल्याने दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आले आहेत, परंतु संबंधित वाहन मालकांनी दंडात्मक रकमेचा भरणा न केल्यामुळे जप्त वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे। वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून उक्त नमूद तरतुदीनुसार जप्त वाहनांचा लिलाव करून लिलावातून प्राप्त होणारा महसूल शासनास जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे। तरी वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया तहसील कार्यालय चोपडा येथे शुक्रवार 23 मे रोजी करण्यात येणार आहे। वाळूची अवैध वाहतूक करताना 23 वाहने जप्त करण्यात आली, त्यात ट्रॅक्टर व ट्रॉलींचा समावेश आहे। 23 मे रोजी तहसील कार्यालय चोपडा येथे या वाहनांचा लिलाव होणार आहे। लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या मालमत्तेच्या हातची किंमत, अनामत रक्कम तसेच लिलावाच्या अटी आणि शर्ती याकरता चोपडा येथील तहसील कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे।